हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण दुपारचे ब्लॉग शूट करत आहोत आणि दुपारचे आता 12-12:30 वाजलेले आहेत। आणि मित्रांनो, मी घरामध्येच होतो, घरामध्ये खूप कंटाळा येत होता। तर चला जंगलामधनं एक फेरफटका मारून येऊया असा विचार झाला। तर मग जंगलामध्ये आलो आणि आता आपण ब्लॉग पण थोडासा बनवूया असा पण विचार झाला। तर मग ब्लॉग बनवायला घेतलेला आहे। आणि मित्रांनो, वहिनी वारली तिथपासून आपण काही ब्लॉग शूट केला नव्हता, तर तिथपासूनचा हा पहिला ब्लॉग आहे। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, एक मी तुम्हाला बोललेलो ती गोष्ट झाल्यानंतर मी तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवणार। तर ती मला वस्तू दिसलेली आहे, मी आता जस्ट वाटेने चालत होतो तर मला दिसलेले, तर तुम्हाला चला दाखवतो। तर मित्रांनो, बघू शकता करवंदे आपले झालेले आहेत। मी तुम्हाला बोललेलो करवंद झाल्यानंतर ब्लॉग बनवून मी तुम्हाला दाखवणारच। मित्रांनो, हे इथे झालेले आहेत आणि इकडे पण आहेत। हे बघा, इकडे अजून झालेले आहेत, खूप सारे झालेले आहेत, छोटे छोटे आहेत। आता व्हायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, खूप सारे झालेले आहेत। तर मित्रांनो, मी आता चालत होतो वाटेने, तर मला पटकन लक्ष गेला, तर बघू शकता मस्त वेगळे झालेले आहेत। तर मित्रांनो, 2025चा पहिला करवंद आमच्या गावाकडचा आणि आमच्या जंगलातला। तर बघूया टेस्ट करून। मित्रांनो, खूप आंबट आहे। आमच्या जंगलातला करवंद पहिल्यांदा, म्हणजे पहिला एकदम मीच खाल्ला असेल असं वाटते। आंबट आहे मित्रांनो। मीठ आणि मसाला त्याच्याशी लावून लावून खाल्ला ना तर खूप छान लागते। आणि करवंदांची चटणी पण बनवून खातात गावाकडे, खूप मस्त, भाकरीशी पण मस्त लागते आणि म्हणजे जेवणाशी पण, म्हणजे कुठल्या पण वस्तूची एकदम मस्त लागते। मित्रांनो, हा आहे रान मोगरा। पूर्ण आपल्या गावठी मोगऱ्यासारखाच वास येतो। पूर्ण बघू शकता पानं रान मोगऱ्यासारखे, आपल्या मोगऱ्यासारखे आहेत, पण थोडीशी वेगळी आहेत। आणि फूल पण थोडासा वेगळा आहे, पण ह्याला बोलतात रान मोगरा। आणि पूर्ण आपल्या मोगऱ्यासारखाच वास वगैरे असतो। आता संध्याकाळी जंगलात गेलो का पूर्ण सुगंध मोगऱ्याचा पसरलेला असतो जंगलामध्ये। करवंदीचा पण तसाच फूल आहे, करवंदीचा तुम्हाला दाखवतो। हा बघू शकता करवंदीचा फूल, सेम टू सेम आहे तसंच, पण करवंदीची पानं बघा आणि मोगऱ्याची पानं बघा, थोडासा फरक आहे फुलांमध्ये पण आणि पानांमध्ये पण। पानं बघू शकता थोडीशी लांबट आहेत आणि करवंदीची थोडीशी गोल प्रकारे आहेत। आणि मित्रांनो, बघू शकता मालाचा गवत पूर्ण जळून गेलेला आहे। वनवा आला असेल तर वनवेने पूर्ण माल जळून गेलेला आहे आणि बहुतेक झाडं पेटलेले आहेत। तिकडे काजूची पण 2-3 झाडं आहेत, त्यांना पण आग लागून जळलेली आहेत थोडीशी। तर आणि ऊन पण खूप वाढलेलं आहे, आता होलीनंतर तर बघायलाच नको, खूप ऊन वाढेल। तर बघू शकता इथे एक चिंचेचं झाड होता छोटासा, तो पण पूर्ण जळून गेला आहे। हा बघू शकता पूर्ण धग लागले आगीची आणि जळून गेलेला आहे पूर्ण, पूर्ण पानं सुकून गेलेले आहेत चिंचेची। आणि इकडे जाली पण पूर्ण वाळून गेलेली आहे, उक्षीची जाली आहे। हा झाड उक्षेचा होता, उक्षे बोलतात गावाकडे। तर हा पण पूर्ण जळून गेलेला आहे। आणि हे छोटे छोटे बघू शकता, हे काय आहेत, ते आहेत चिराटे आहेत। तर चिराटे राहिलेले होते ते आहेत, त्यांना पण धग लागून पूर्ण जळून गेलेले आहेत। चिराटे पावसाळी झालेले होते, पण इथे थोडी हिरवागार वातावरण होता म्हणून ते राहिलेले, पण वनवेने पूर्ण जाळून गेलेले। मित्रांनो, ही जी फुलं दिसत आहेत ती आहेत उक्षाची। ती आमच्या इकडे होली जवळ आली का व्हायला सुरुवात होतात आणि पिल्ले, होलीची पिल्ले आपण जी बनवतो त्यांना आमच्याकडे ह्या फुलांनी सजावट केली जाते आणि मग संध्याकाळी लावले जातात। तर रोजची 9च्या 9 पिल्लं पूर्ण आपल्या ह्या फुलांनी सजवली जातात। तर बघू शकता फूल कसं आहे, तर खूप मोठे असे झुपके होतात त्यांचे।
बघू शकता कशा प्रकारे फूल आहे. खूप सारे आता होतील. आता होलीची पिल्ले पुढच्या महिन्यापासून लागायला सुरुवात होतील, तेव्हा हे आता तयार झालेत, म्हणजे या टायमातच होतात ते. आणि ह्या फुलांनी सजवली जाईल होली. तर मित्रांनो, उन्हाचा पण खूप कडाका आहे आणि आता आपण घरी जात आहोत आणि ब्लॉग पण आता इथेच थांबवत आहोत. हा एकदम खूप छोटासा ब्लॉग होता. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मिळूया असल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.